संतही आपला अधिकार तपासतात महाराज, कारण तुम्ही अधिकाराचे आहात की नाही हे महत्वाचं आहे. अगोदर तुमचा अधिकार आहे की नाही, सत्ता आहे, संपत्ती आहे, सगळं काय आहे हे सगळं तुमच्या हातामध्ये देऊ शकतो, परंतु त्या अगोदर तुमचा अधिकार आहे की नाही हे महत्वाचं आहे. कारण पहा, एखादा महाराज बाप आपल्या मुलाला घेऊन लग्नामध्ये जातो, बरोबर. लग्नामध्ये गेल्यानंतर त्यानं पाहिलं घोडा आहे, सुंदर सजवलेला आहे, घोड्यावर एक गृहस्थ बसलेला आहे, तोही सुंदर सजलेला आहे, बरोबर की नाही. आता त्या ठिकाणी पाहतो एक बाई आहे, तीही सुंदर सजलेली आहे. त्यानं पाहिलं जेवण सुद्धा सुंदर आहे, पंचपक्वान्नाचं जेवण आहे. लग्न समारंभात एवढं सगळं काही असतं. तो बापाला म्हणतो, बाबा मला सुद्धा लग्न करायचंय. काय म्हणतो, बाबा मला सुद्धा लग्न करायचंय. या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, महाराज बाप त्याचं लग्न करणार नाही का? करणार आहे, निश्चित रूपाने करणार आहे, पण कधी तो योग्य अधिकाराचा झाला की मग त्याचं लग्न करणार आहेत. पण तो जर आज वडिलांना म्हणला नाही माझं आज लग्न करून द्या, देतील का? नाही, कारण त्याला योग्य अधिकार प्राप्त झालेला नाही. म्हणून परमार्थामध्ये देखील तसंच आहे. अगोदर तुमचा अधिकार तपासला जातो, तुम्ही अधिकाराचे आहात की नाही.